आणि कुठलाही स्वार्थ न ठेवता क्रिकेट करता क्रिकेटर्स करता आपल्याला काय उत्तम करता येईल हा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला आणि अनेक स्वप्न त्यांनी बघितली होती. दुर्दैवाने आपल्यातनं त्यांना ईश्वराने अचानक नेलं, पण जी स्वप्न त्यांनी पाहिली होती ती पूर्ण करण्याचं काम MCA निश्चितपणे करेल याबद्दल माझ्या मनामध्ये शंका नाही. आणि म्हणूनच आज त्यांचं नाव MCA ऑफिस लाऊंजला या ठिकाणी दिलेलं आहे. आणि अर्थातच रोहित शर्मा यांच्याबद्दल आपण काय बोलायचं. एक असे बॅटर की जे मैदानात आल्यानंतर मैदान दणाणून सोडतात आणि ज्यांनी बॅक टू बॅक 2 आंतरराष्ट्रीय अशा स्पर्धा भारताला जिंकून दिल्या की ज्या स्पर्धांबद्दल आपल्या मनामध्ये काही अपूर्ण इच्छा राहिल्या होत्या आणि त्या इच्छा त्यांच्या कॅप्टन्सीमध्ये आपण जिंकलो. आणि आपल्याला कल्पना आहे की त्यांचं जे मैदानावरचं अतिशय मोकळं वागणं असतं त्याच्यामुळे ही त्यांची एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. एक वेगळे कॅप्टन म्हणून त्यांनी एक आपली प्रतिमा निर्माण केली आहे. भारताच्या उत्कृष्ट कॅप्टनच्या मांदियाळीमध्ये रोहित शर्मा कधी जाऊन बसले हे आपल्याला समजलंच नाही, पण त्यांनी अतिशय लीलया या ठिकाणी कॅप्टन म्हणून, प्लेयर म्हणून, बॅटर म्हणून सगळ्या फॉर्मॅटमध्ये जो काही खेळ आपल्याला दाखवला तो खरोखर अतिशय सुंदर आहे. आणि आम्ही पण ही वाट पाहतोच आहोत की कधी त्यांचा एक शॉट हा थेट रोहित शर्मा स्टँडला जाऊन लागतो. तो क्षण देखील खूप पाहण्यासारखा असेल. आणि मला असं वाटतं की ही देखील एक मला असं वाटतं महत्वाचं सेलिब्रेशन आहे की MCAच्या इतिहासामध्ये जो आता फॉर्मॅटमध्ये इंटरनॅशनल फॉर्मॅटमध्ये खेळणारा खेळाडू आहे त्याच्या नावाने पहिल्यांदाच स्टँड MCA मध्ये होतोय. सो दॅट इज अ रेअर ऑनर विच इज गिवन टू रोहित बाय MCA, विच आय थिंक ही डिझर्व्स, विच एव्हरी वन ऑफ अस थिंक दॅट ही डिझर्व्स. आणि मला विश्वास आहे की यामुळे ते अधिक चांगलं खेळतील आणि अधिक काळ खेळतील. कारण चांगले खेळाडू हे कधी रिटायर व्हावे असं आपल्याला वाटतच नाहीत, पण निश्चितपणे ते अजून चांगलं खेळतील हा मला विश्वास आहे. खरं तर लोक पूर्वी असं म्हणायचे की लॉर्ड्स ही क्रिकेटची पंढरी आहे, पण खरी क्रिकेटची पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे. आणि याचं एक अजून कारण आहे, पंढरी तिथे देव आणि क्रिकेटचा देव म्हणजे सचिन तेंडुलकर त्याचा पुतळा या वानखेडे स्टेडियमवर आहे. त्यामुळे ही जी क्रिकेटची पंढरी आहे त्या ठिकाणी हे सेलिब्रेशन होत आहे ही खूप अतिशय महत्वाची गोष्ट आहे पोहोचू शकते असं. आणि मी आजच या ठिकाणी सांगतो की अजिंक्यजी तुम्ही जर प्रस्ताव दिला तर महाराष्ट्र शासनाच्या वतीनं उचित जागा तुम्हाला आम्ही देऊ. एक अजून मोठं स्टेडियम 1 लाख लोक किमान बसतील अशा प्रकारचं. कारण मुंबई आणि महाराष्ट्र क्रिकेट प्रेमींचं एक राज्य आहे आणि मुंबईने तर क्रिकेटला जे दिलेलं आहे ते सर्वांनाच माहिती आहे. आणि म्हणून एक अजून स्टेडियम असणं आणि सगळ्या फॅन्सला आपण अकोमोडेट करू शकलो पाहिजे असं स्टेडियम असणं हे मला असं वाटतं अत्यंत महत्वाचं आहे. त्यामुळे निश्चितपणे तो विचार आपण करूया आणि 4 वर्षांनी MCAला 100 वर्ष पूर्ण होतील असा प्रयत्न केला पाहिजे की जेव्हा 100 वर्ष पूर्ण होतील त्यावेळी एक अजून नवीन स्टेडियम हे आपण उभं करू शकलो पाहिजे. त्या दृष्टीनं तुम्हाला
जी काही तुम्हाला मदत ही हवी आहे ती मदत आपण निश्चितपणे करण्याचा प्रयत्न करू. या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये तुम्ही मला बोलवलं आणि हा सन्मान करण्याची संधी मला दिली. मी असं समजतो की यात माझा देखील सन्मान आहे. एक क्रिकेट प्रेमी म्हणून मला या कार्यक्रमात येताना अतिशय मनापासून आनंद व्यक्त करण्याची विनंती करतो. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे सेक्रेटरी श्री अभय सूर्या सर काय सूर्या सर सूर्या दादा सीएमचा स्पीच संपला की उपस्थित राहिलेले आमचे मार्गदर्शक शरद पवार साहेब आणि त्यांचे कुटुंबीय, अजित वाडेकर यांचे कुटुंबीय इकडे हजर राहिलेले आहेत, अमोल काळेजींची कुटुंबीय इकडे हजर राहिलेले आहेत आणि सर्वात महत्त्वाचं पॉली सर आपला आवडता खेळाडू रोहित शर्मा हा स्वतः त्याच्या कुटुंबियांसकट इकडे आमच्या 2 दिवसाच्या आमंत्रणावर उपस्थित राहिला. या सर्वांचे आम्ही आभार मानतो आणि खास आभार मुंबई महानगरपालिका Thank you, ladies and gentlemen. But before we धन्यवाद साहेब धन्यवाद. हाँ साइड में आगे नहीं आएंगे सर. किधर जा रहे हैं? ब्रेकफास्ट है.